रात्रीच पोहोचलो होतो मंगल कार्यालय या ठिकाणी आणि आज आहे हळद. या हळदीच्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित आहे. मावसभावाचं लग्न आहे आणि अशा प्रकारचा बाहेरचा व्ह्यू होता आणि आतमध्ये खूपच गडबडघाई चालू होती कारण की एंगेजमेंट झालेली. मला लेट झाला पोहोचण्यासाठी आणि अशा प्रकारचा आतमध्ये हॉल आहे. खूप मोठा हॉल आहे. लोक भरपूर बसू शकतात आणि रात्रीचा तर व्ह्यू खूपच छान होता. हे आता मावशावा सगळ्याच गोळा झालेल्या आहेत, आमचे काका वगैरे. आणि बाहेरच्या साईडनं हा असा व्ह्यू दिसतोय. थोडं बाहेरच्या साईडनं पण घ्यायचा मी प्रयत्न केला. रात्री तो खूपच छान दिसत होता. आणि हा आमचा मावस भाऊ आहे दुसरा. आणि साईडला जे आहेत ते रूम्स आहेत राहण्यासाठी वगैरे. आणि हे बाहेरचा मोकळं मैदान आहे. या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम होणार आहे. हा स्टेज त्याच्यासाठी सजवलेला आहे. आणि अशा प्रकारे बघू शकता खूप साऱ्या खुर्च्या बाहेर आहेत आणि खूप छान प्रकारची सोय आहे. आणि आतमध्ये बघू शकताय खूप खूप मोठा असा हॉल आहे आणि रात्रीचा व्ह्यू छानच दिसतोय. आणि अरेंजमेंट चालू आहे उद्याची, कारण की उद्या सकाळी वैदिक पद्धतीनं लग्न होणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते मग टायमिंगनुसार जो दिलेला आहे त्याप्रमाणे लग्न असणार आहे. हा छोटा जो मंडप आहे तो आहे आणि याच्यावरती थोडासा स्टेज वगैरे करणार आहेत थोडेसे ते. आणि मग थोडी आतमध्ये तयारी आहे. तर व्ह्यू दाखवा म्हटलं. हे अन्नपूर्णा मंगल कार्यालय आहे परभणीच्या बाहेर आणि जिंतूर रोडवरती. बघू शकता बाहेरचा व्ह्यू. सर्वजण अशा प्रकारे थांबलो तो बाहेर. हा हॉल आहे आणि आज या ठिकाणी लग्न समारंभ संपन्न होणार आहे. तर रात्रीच डेकोरेशन केलेलं आहे. अशा प्रकारे मोठा हॉल आहे त्या ठिकाणी पण. तर Who